हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही कॉमर्स अँड आर्ट्स फॅकल्टीचा व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, विषय सहकार मीन्स कोऑपरेशन, ह्या विषयाच्या मित्रांनो जे काही बोर्ड एक्झामचे महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाला आपण सुरुवात करत आहोत. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एम.कॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मित्रांनो, आपण मागील व्हिडिओपर्यंत आपला जो विषय होता, विषय एस-पी मीन्स सेक्रेटरी प्रॅक्टिस, ज्याला आपण चिटणीसाची कार्यपद्धती म्हणतो, या विषयाचे मित्रांनो सर्व आय-एम-पी प्रश्न आपण समजून घेतले होते. ते व्हिडिओ बघितले नसेल तर सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून ते सर्व व्हिडिओ बघू शकतात. आणि मित्रांनो, आता आपला जो काही सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, विषय सहकार मीन्स कोऑपरेशन, या विषयाच्या आय-एम-पी प्रश्नाला सुरुवात करूया. आता सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो, प्रश्नाला सुरुवात करण्याआधी आपला पेपर किती तारखेला आहे सहकारचा, ते आपल्याला माहित होणं महत्त्वाचं आहे. तर मुलांनो, आपला जो सहकारचा पेपर आहे तो 27 फेब्रुवारी 2026 म्हणजे 27/2/2026 ला आहे. त्या पेपरची वेळ आहे दुपारी 3 ते 6. मुलांना ह्यावेळेस सहकारचा पेपर दुपारी होते. दरवर्षी आतापर्यंत सहकारच्या पेपरचा टाइम हा सकाळी असायचा. पण यंदाच्या वर्षीपासून सहकारचा पेपरचा वेळ हा दुपारचा आहे. दुपारी 3 ते 6 असा तुमचा 3 तासाचा पेपर आहे आणि त्या 3 तासामध्ये तुम्हाला 80 मार्काचा पेपर जो आहे तो पूर्ण करायचा आहे. तर मुलांनो, आता आपला जो काही त्यातला प्रश्न दुसरा आहे, संकल्पना स्पष्ट करा. या प्रश्नाचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे ते आता आपण समजून घेऊया. तर बघा, संकल्पना स्पष्ट करा. त्यापुढे म्हणजे 6 पैकी 4 म्हणजे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 6 असतील, तुम्ही 4 लिहायचे आहेत आणि गुण किती असणार आहे? 8. म्हणजे 4 संकल्पनेला तुम्हाला 8 गुण आहे. म्हणजे मित्रांनो, जी काही एक संकल्पना असणार आहे, ती एक संकल्पना 2 मार्काला असणार आहे. किती मार्काला असणार आहे एक संकल्पना? 2 मार्काला असणार आहे. तर मुलांनो, आपण दिलेल्या ज्या काही संकल्पना आहे, ह्या संकल्पना पेपरमध्ये 100% येतात. मागच्या वर्षी आपण जे सहकारचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे, सर्व प्रश्न हे तुमच्या प्रश्नपत्रिकेत आलेले होते. तुम्हाला जर शंका वाटत असेल तर तुम्ही चेक करून बघू शकता. तर मुलांनो, आता आपण समजून घेऊया. बघा, टोटल आपण 16 संकल्पना घेतल्या आहे. 16 पैकी 6 तुमच्या पेपरमध्ये फिक्स असणार आणि त्यापैकी आपल्याला कोणत्याही ज्या सोप्या 4 वाटतील किंवा ज्या 4 आपल्याला चांगला स्टडी केलेला आहे आपण 6 पैकी 4 त्या 4 लिहायचे. तर मुलांना आपण प्रश्न समजून घेऊच, पण त्यानंतर ह्या प्रश्नाचं उत्तर बोर्डाच्या पेपरमध्ये कसं लिहायचं तेही आपण समजून घेऊया. कारण की मुलांना प्रश्नाचं उत्तर लिहिणं हे खूप महत्त्वाचं असतं. जर पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असेल, तर जे काही प्रश्नाचं उत्तर आहे, ते उत्तर पण बोर्डाच्या नियमानुसार आपलं लिहिलेलं असलं पाहिजे. तर पहिले आपण प्रश्न समजून घेऊ आणि मग त्याचं उत्तर पेपरमध्ये कसं लिहायचं ते समजून घेऊ. तर बघा मुलांनो, 1 नंबर आहे संचालक. पहिली संकल्पना काय आहे? संचालक. त्यानंतर 2 नंबर आहे क्रियाशील सभासद. 2 नंबरची संकल्पना आहे क्रियाशील सभासद. त्यानंतर 3 नंबर आहे सभासद. 3 नंबरची संकल्पना आहे सभासद. त्यानंतर 4 नंबर आहे लाभांश. 4 नंबरची संकल्पना आहे मुलांनो लाभांश. त्यानंतर 5 नंबर आहे अमर्यादित जबाबदारी. 5 नंबरची संकल्पना आहे अमर्यादित जबाबदारी. त्यानंतर 6 नंबर आहे उपविधी/पोट नियम. 6 नंबर आहे उपविधी/पोट नियम. मुलांना तुम्हाला हे दोन्ही शब्दाचा अर्थ एकच आहे. काही वेळा पेपरमध्ये उपविधी विचारलं जातं, काही वेळा पेपरमध्ये पोट नियम विचारलं जातं. दोन्ही जरी आलं तर उत्तर काय असणार आहे? एकच असणार आहे. त्यानंतर 7 नंबर आहे इतिवृत्त. 7 नंबरची संकल्पना आहे इतिवृत्त. त्यानंतर 8 नंबर आहे अधिविकर्ष सवलत. 8 नंबरची संकल्पना आहे अधिविकर्ष सवलत, ज्याला आपण अकाउंटमध्ये बँक ओव्हरड्राफ्ट असं म्हणतो. अधिविकर्ष सवलत. त्यानंतर 9 नंबर आहे सभा. 9 नंबर संकल्पना आहे सभा. त्यानंतर 10 नंबर आहे ताळेबंद पत्रक. 10 नंबरची संकल्पना आहे ताळेबंद पत्रक, ज्याला आपण अकाउंटिंग भाषेमध्ये बॅलन्स शीट म्हणतो. त्यानंतर 11 नंबर आहे सहकार वर्ष. 11 नंबरची संकल्पना आहे सहकार वर्ष. त्यानंतर 12 नंबर आहे सहकार शिक्षण. 12 नंबरची संकल्पना आहे सहकार शिक्षण. त्यानंतर 13 नंबर आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक. 13 नंबरची संकल्पना आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक. त्यानंतर 14 नंबर आहे बहुराष्ट्रीय कंपनी. 14 नंबरची संकल्पना आहे बहुराष्ट्रीय कंपनी. त्यानंतर 15 नंबर आहे जागतिक अर्थव्यवस्था. 15 नंबरची संकल्पना आहे
जागतिक अर्थव्यवस्था आणि शेवटची 16 नंबरची संकल्पना आहे व्यवस्थापन समिती. शेवटची 16 नंबर संकल्पना आपली काय आहे? व्यवस्थापन समिती. तर मुलांनो, ज्या काही 16 संकल्पना होत्या त्या आता आपण जस्ट त्याच्यावर चर्चा केली. त्या नेमकं कोणत्या त्या आपल्याला माहीत झाल्या. आता मुलांनो, पुढचा भाग असतो की प्रश्न समजले पण पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायला प्रश्नाचं उत्तर हे बोर्डाच्या पेपरमध्ये कसं लिहायचं आहे ते मुलांना आता आपण समजून घेऊया. तर मुलांना एक लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळेस प्रश्नाचं उत्तर लिहायला सुरुवात करतात त्यावेळेस तो प्रश्न किती मार्काला हे आधी समजून घ्यायचं. तर बघा, तुम्हाला 4 संकल्पना 8 मार्काला होत्या, म्हणजे एक किती मार्काला होतं? 2 मार्काला. त्या मार्कावर तुमचं उत्तर किती लिहायचं आहे हे ठरत असतं. म्हणजे उत्तर किती लिहावं हे त्या मार्कावर अवलंबून असतं. म्हणजे पहिले मार्क समजून घ्यायचे आणि मग उत्तर लिहायला सुरुवात करायची. तर आता मुलांना आपण शेजारीच ते कंटिन्यू या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं ते समजून घेऊया. तर मुलांनो, आता संकल्पना आहेच. एक संकल्पना आपण डेमो घेऊ फक्त आपल्या समजण्यासाठी. तर बघा मुलांनो, हे आहे तुमचं आन्सर शीटचं पेज. आता तुम्हाला ज्यावेळेस बोर्ड आन्सर शीट प्रोव्हाइड करतं, हे तुमचं उत्तर पत्रिकेतलं एक पेज असतं आतमधलं. त्याच्यानंतर आपला इथे एक समास असतो आणि इथे वरती एक समास असतो. आता हा जो वरती एक समास असतो मुलांनो, याच्यावरती असे छोटे-छोटे बॉक्स केलेले असतात. साधारणतः 7 ते 8 बॉक्स दिलेले असतात तुम्हाला. ह्या बॉक्समध्ये तुमचे पेपर चेक करणारे जे एक्झामिनर किंवा मॉडरेटर असतील. पेपर चेक करणारे कोण? एक्झामिनर किंवा मॉडरेटर. ते तुमचे मार्क्स तिथे भरत असतात, की तुम्हाला जो प्रश्न दुसरा आहे त्यामध्ये किती मार्क्स पडले ते तुम्हाला तिथे सांगत असतात. आता मुलांनो, त्याच्यात इथे दिलं असतं क्यू नंबर. क्यू नंबर मीन्स क्वेश्चन नंबर. त्याच्या खाली दिलं असतं प्र, क्र मीन्स प्रश्न क्रमांक. आणि इथे असा एक छोटा बॉक्स असतो. आता कितवा प्रश्न आहे मुलांनो? दुसरा प्रश्न आहे. मी घेतला प्रश्न क्रमांक 2. आता उत्तर लिहिताना आपला बोर्डाचा नियम काय सांगतो? नवीन प्रश्नाची सुरुवात नवीन पानावर करावी. आपला दुसरा प्रश्न नवीन होता. त्याची सुरुवात मी कुठे केली आहे? हे नवीन पानावर केलेली आहे. पहिल्या प्रश्नामध्ये किती जरी तुमचं पान एक्झॅक्ट म्हणजे अर्ध पाऊण राहिलेलं असेल ते सोडून द्यायचं. जर नवीन प्रश्न आला तो कुठे घ्यायचा? नवीन पानावरच घ्यायचा. दुसरा प्रश्न मी नवीन पानावर घेतला. त्यानंतर आपण उदाहरण घेऊ की पहिली संकल्पना आली तुम्हाला संचालक. तुम्ही इथे 1 नंबर टाकलं. इथे लिहिलं समजा संचालक. संचालक लिहिलं, त्याच्यानंतर तुम्हाला समजा इथे लिहायचं उत्तर. मग तुम्ही इथे एक उत्तर असं नाव देतात किंवा असा बाण करतात. आता मुलांनो, संकल्पना म्हणजे आपल्या डोक्यात असं असतं की म्हणजे काय? बरोबर आहे. पण लिहिताना आपण 8-9 ओळीची संकल्पना लिहितो आणि उत्तर खूप मोठं लिहून आलो, पैकीच्या पैकी पडतील. हा गैरसमज मुलांना डोक्यातून काढून टाका. याचं उत्तर कसं आहे बघा. तुम्ही उत्तर टाकलं, त्याच्यानंतर तुमचा येतो 1 नंबरचा पॉइंट. 1 नंबरचा पॉइंट टाकला की साधारणतः 1, 2, 3, 4 ओळी. त्याच्यानंतर खाली टाकायचा 2 नंबरचा पॉइंट. 1, 2, 3, 4 ओळी. पहिल्या पॉइंटमध्ये 4 ओळी लिहिलं आपण, दुसऱ्या पॉइंटमध्ये 4 ओळी लिहिलं. किती ओळी आन्सर झालं मुलांना आपलं उत्तर? पहिल्या पॉइंटचे 4 आणि दुसऱ्या पॉइंटचे 4 म्हणजे 8 ओळी. तर मुलांनो, अशा पद्धतीने तुम्ही जर उत्तर लिहिलं तर तुम्हाला इथे 2 पैकी 2 म्हणजे टोटल प्रश्न किती मार्काला आहे? 8 मार्काला आहे. तर 8 पैकी 8 मिळतील. असं जर लिहिलं तर तुम्ही जर इथे पॉइंट टाकला आणि पहिल्या पॉइंटचेच 8 ओळी लिहिल्या आणि संपलं उत्तर असं जर डिक्लेअर केलं तर तुम्हाला फक्त 1 मार्क्स मिळेल. तर मुलांनो, मार्क्स कशाला असतो? हा जो पॉइंट आहे ना तुम्ही टाकलेला 1, 2 याला मार्क्स असतात. आता आपण 2च पॉइंट काय घेतले? किती मार्काला होता आपला प्रश्न? 2 मार्काला होता. म्हणून आपण किती पॉइंट घेतले? 2. इथे 3 मार्काला असता तर आपण 3 पॉइंट घेतले असते. 4 मार्काला आला असता तर 4 पॉइंट घेतले असते. तर मुलांनो, तुमचं जे काही उत्तर असतं ते तुमच्या मार्कावर अवलंबून असतं. 2 मार्काला प्रश्न होता म्हणून आपण हे 2 पॉइंट घेतले, पहिला आणि दुसरा. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपला जो विषय होता सहकार, यामध्ये जो प्रश्न दुसरा होता संकल्पना स्पष्ट करा. याचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे ते आपण समजून घेतले. त्याचं उत्तर कसं लिहायचं बोर्डाच्या पेपरमध्ये तेही आपण समजून घेतलं, की जेणेकरून आपल्याला बोर्डाच्या पेपरमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील. मुलांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओबद्दल काही शंका असल्यास कमेंट करायला विसरू नका. थँक यू.